Hello students, welcome back. We are dealing with chapter trigonometric functions standard 12. We have seen too many concepts. We are in last mode, last concept, that is inverse trigonometric function. In last lecture, we have seen basic fundamentals, basic concepts, all formula as well as domain, range, regular trigonometry, inverse trigonometry, as well as graphs, right? Regular trigonometry graph and inverse trigonometry graph. Sin x, cos x, tan x, sin inverse x, cos inverse x, and tan inverse x. Okay, so we will solve question depend on this concept. As I discussed in last lecture, inverse trigonometry function is applicable or concept will be used in differentiation as well as in integration also. Okay, so it is very important concept. First of all, we will find principal value. Okay. Question is find principal value. Okay. So first question is sine inverse 1/2. It is from your exercise 3.3. Exercise 3.3 textbook exercise. We will solve question from this exercise as well as we will solve some extra questions also. Okay, so sine inverse 1/2. Next one, cosec inverse 2, tan inverse -1. So better way we will find another values also, sine inverse 1/2, and second we will find sine inverse -1/2 also. So that similarities and differences you will get. दोन्ही व्हॅल्यूज आपण ऍट अ टाइम फाइंड करूया, जसं आपण रेग्युलर ट्रिग्नोमेट्री मध्ये सुद्धा हाच फॉर्मॅट अप्लाय केलेला होता. So let's see how we will solve. We have to take let sine inverse 1/2 is equal to x angle. We have to find value of x. तर sine inverse ला राईट ला पाठवा. सो आपल्याला काय मिळणार, 1/2 is equal to sin x, or I will write sin x is equal to 1/2. आता तुमच्या फर्स्ट एक्सरसाइज मधला क्वेश्चन तयार झाला. sin x equal to 1/2, then find principal value of x. फर्स्ट तुमचा एक्सरसाइज होता. त्यात आपण काय केलं होतं, यातनं आपण दोन अँगल्स काढायचो. sin x पॉझिटिव्ह असेल तर 2, sin x निगेटिव्ह असेल तरी आपण दोन अँगल्स फाइंड करायचो, 0 to 360 डिग्री, राईट, 0 to 2π. पण हा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन आहे. साइन इनवर्स x ची जी काय व्हॅल्यू असेल ती तुम्हाला क्वाड्रंट त्याचे फिक्स आहे, राईट. इथं मी पुढे लिहितो वेअर x शुड बी, किंवा इथं असं लिहितो मी वेअर x बिलॉंग्स टू काय ना तुमचा -π/2 to +π/2. साइन इनवर्स x चा रेंज हा फिक्स आहे, -π/2 to +π/2. म्हणजे एकच अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे, फर्स्ट क्वाड्रंट और फोर्थ क्वाड्रंट. साइन एक्स पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जायचे, आणि साइन एक्स निगेटिव्ह असेल तर तुम्हाला फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचे. हा पार्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलाय. मग काय करणार बघा, साइन एक्स इज पॉझिटिव्ह, 1/2 ला चेंज करा तुम्ही साइन ऑफ π/6. साइन 30 डिग्री असतो 1/2. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल पाहिजे होता. सो नाउ वी आर गेटिंग x इज इक्वल, दोन्हीकडे साइन साइन कॅन्सल करा, x इक्वल टू π/6. सो प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2 इज 30 डिग्री. 30 डिग्री मीन्स π/6. हा सिंपल क्वेश्चन होता, कारण साइन 30 1/2 ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. पण हाच आता तुम्ही सेकंड क्वेश्चन करायला गेला तर त्याला कसं करणार आहे बघा, लेट साइन इनवर्स -1/2 इज इक्वल टू x. साइन इनवर्स राईट ला गेला तर साइन x घेणार, -1/2 इज इक्वल टू साइन x, राईट. -1/2 इक्वल टू साइन x. वी विल राईट ॲज अ साइन x इज इक्वल टू -1/2, राईट. आता याला सॉल्व्ह कसं करता, हा जेव्हा तुमचा पहिल्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन होता, यात पण तुम्ही दोन पार्ट्स करायचा. साइन एक्स निगेटिव्ह असेल तर थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट, आठवते का बघा.
प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन त्या टाइप मध्ये. बट फॉर ट्रिग्नोमेट्री वी हॅव टू फाइंड ओनली सिंगल अँगल. इथे मी आता सांगितल्याप्रमाणे एक्स बिलॉंग्स टू -π/2 टू +π/2, राईट. साइन इनवर्स, टॅन इनवर्स अँड कोसेक इनवर्स त्याची ही रेंज आहे. कॉस इनवर्स, सेक इनवर्स अँड कॉट इनवर्स त्याला आपण 0 to π असे क्वाड्रंट सिलेक्ट करतो, फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. तो आपण नंतर बघूयात. तर साइन एक्स इक्वल टू -1/2. आता मला कुठला क्वाड्रंट पाहिजे? फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल पाहिजे आणि विथ निगेटिव्ह साइन, राईट. मग साइन एक्स इक्वल टू मायनस तसाच ठेवा, 1/2 ला चेंज करा रेग्युलर प्रोसेसनी, साइन ऑफ π/6, राईट. आता आपल्याला फोर्थ क्वाड्रंटचा अँगल पाहिजे, फोर्थ क्वाड्रंटचा अँगल पाहिजे, पण त्याला 2π - x असं घ्यायचं नाहीये, तर तो पॉझिटिव्ह अँगल मिळणार. आपल्याला निगेटिव्ह अँगल पाहिजे म्हणजे -x हा अँगल घ्यावा लागेल, राईट. साइन मायनस ऑफ साइन π/6, राईट साइड मायनस ऑफ साइन π/6. वी विल राईट, त्या मायनसला आत टाका, साइन ऑफ -π/6, राईट. आपल्याला हा फॉर्म्युला माहितीये, साइन ऑफ -θ इज इक्वल टू -sin θ. त्याला रिव्हर्स यूज केला आपण, -sin x इज इक्वल टू साइन ऑफ -x, राईट. हा फॉर्म्युला आपण जनरली माहिती असतो, फक्त आपण रिव्हर्स मध्ये यूज केले तो फॉर्म्युला. नाउ व्हॉट वी आर गेटिंग, दोन्हीकडचे साइन साइन कॅन्सल करा. सो x इज इक्वल टू -π/6, राईट. म्हणजे साइन इनवर्स पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, दोन्हींचे अँगल दिसायला सेम दिसतात, फक्त पहिला पॉझिटिव्ह असणार आहे, दुसरा निगेटिव्ह असणार आहे. दॅट विल बी ओनली चेंजेस. क्लिअर आहे का बघा. जो कोसेक इनवर्स 2 आहे याच्या पुढचा क्वेश्चन, त्याला तुम्हाला याच पॅटर्ननी करता येईल. म्हणजे तुमच्या जो एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन दिलेला आहे त्याला मी इथे लिहितो, एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2. त्याला काय केलंय बघा, कोसेक इनवर्स 2. मग कोसेक इनवर्सला 2 ला आपण काय लिहू शकतो, साइन इनवर्स 1/2. मग सेम प्रोसेस फॉलो करा, राईट. कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कुठला फॉर्म्युला आपण इथे यूज केलाय, वी हॅव यूज फॉर्म्युला, hold on, we have used formula, cosec inverse x is equal to sin inverse 1/x. तो कोसेक इनवर्स ला साइन इनवर्स मध्ये कन्वर्ट केला आपण, मग साइन इनवर्स प्रमाणे सॉल्व्ह करा, तुम्हाला सेम आन्सर मिळणार आहे, x इक्वल टू π/6. हा जर निगेटिव्ह असता तर -π/6 अँगल येणार, राईट. तर यात काय असं वेगळं काय करायची गरज नाहीये. एखादा आपण कॉस मधला सॉल्व्ह करूया सेम फॉर्मॅट मध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना कन्सेप्ट? ओके, 1 2 झाला. त्याला तुम्ही 3 म्हणून टाकू शकता, पण हा तुमच्या टेक्स्टबुक एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे असं इथं लिहून ठेवतो मी. आपण तुमचा टेक्स्टबुक एक्सरसाइज मधला क्वेश्चन होता 3.3. सेकंड नंबर आहे तो आपण ऍडिशनल घेतला होता. तो फोर्थ आपण घेऊयात कॉस मध्ये. सपोज कॉस इनवर्स 1/2 घेऊयात आपण, कॉस इनवर्स 1/2 अँड फिफ्थ वन cos inverse -1/2. See how we will find principal values. तुम्ही आधी ट्राय करा, नाही जमलं तरच मग परत व्हिडिओ पॉज करा आणि बघा काय काय त्यात करायचं आपल्याला, राईट. व्हॉट वी विल डू, लेट cos inverse 1/2 is equal to x. Cos inverse will go at right side, so we are getting cos x is equal to 1/2. where x belongs to, आता cos inverse x ची रेंज किती असते आपल्याकडे, 0 to π, फर्स्ट क्वाड्रंट अँड सेकंड क्वाड्रंट. राईट साइडला पण मी आता लगेच लिहून टाकतो, लेट cos inverse -1/2 x equal to x. So we got cos x is equal to -1/2. Here also same concept, x belongs to 0 to π, right. cos x पॉझिटिव्ह, cos x निगेटिव्ह. जर तुम्ही पहिल्या एक्सरसाइज प्रमाणे करायला गेलात तर आपल्याला 2 अँगल मिळतात. प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये आपण 2 अँगल्स फाइंड करतो, बट वी आर सॉल्विंग इनवर्स ट्रिग्नोमेट्री, सो वी विल गेट ओनली सिंगल अँगल. तो cos x इज पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल पाहिजे, फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल रेग्युलर असतो. तो 1/2 ला चेंज करा, cos. cos किती 1/2 असणार आहे, 60 डिग्री, राईट.
Just wait. इलेक्ट्रिसिटी डिस्कनेक्ट झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. आपण काय करत होतो, ओके अगेन फोकस. आपण काय करत होतो, कॉस इनवर्स 1/2 and फिफ्थ वन कॉस इनवर्स -1/2. त्याला थोडस मी आता याला फास्ट लिहितो. Cos inverse 1/2, right? What we will write? Let cos inverse 1/2 equal to x. So we got cos x equal to 1/2. You can write cos x equal to cos. Cos 60 degree 1/2 असतो. So 60 degree is pi/3. So x is equal to pi/3. Right? Solution is complete. 0 to 2 pi असा अँगल आपण तिथे कॅरी केलाय. Angle from first quadrant. And if we want to solve second question, same concept. Let cos inverse -1/2 is equal to x. So we are getting cos x equal to -1/2. X should be from 0 to pi. काल मी तुम्हाला तो चार्ट पण लिहून दिला होता. साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स. पॉझिटिव्ह असेल तर कुठल्या क्वाड्रंट मधून अँगल घ्यायचा आहे, निगेटिव्ह असेल तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये अँगल घ्यायचा आहे. So if cos x is negative, we want angle from second quadrant. Second quadrant मध्ये cos x असतो negative, right? So cos x is equal to cos. Second quadrant चा अँगल काय असतो आपला? सेकंड क्वाड्रंटचा अँगल असतो पाय मायनस एक्स. आणि एक्स मध्ये तुम्ही काय यूज करता, फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल, म्हणजे जो राईट साइड आपण pi/3 यूज केलाय तोच. बघून घ्या नीट. जसं आपण प्रिन्सिपल सोल्युशनला काय करायचो, निगेटिव्ह साइन विसरून टाकायची. cos x 1/2 कधी असतो, जेव्हा pi/3 असतो त्यावेळेला, राईट. आणि मग आता आपल्याला सेकंड क्वाड्रंटचा अँगल पाहिजे. सेकंड क्वाड्रंटचा अँगल असतो पाय मायनस थिटा, पाय मायनस एक्स. मग एक्स आपण यूज केला pi/3, राईट. सो फ्रॉम हियर वी आर गेटिंग नाउ cos x इज इक्वल टू cos. तर हा रिव्हर्स फॉर्म्युला तुम्हाला माहिती असतो. तुम्ही असा रिव्हर्स फॉर्म्युला लक्षात ठेवता. cos पाय मायनस थिटा असतो मायनस cos थिटा. ओके, या स्टाईलने त्याला आपण थोडंसं चेंज केले. इथे अजून एक स्टेप आपण लिहू शकतो याच्या आधी, अजून तुम्हाला डिटेलिंग समजण्यासाठी. मायनस नुसतं 1/2 ला चेंज करा. 1/2 किती असणार आहे, cos ऑफ pi/3. म्हणजे मायनस तसंच ठेवलं आपण, 1/2 ला चेंज केले cos pi/3. आता तो मगाचा कन्सेप्ट लावा. मायनस cos x किती असणार आहे, cos ऑफ pi मायनस x, राईट. बिकॉज वी वॉन्ट अँगल फ्रॉम सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचा अँगल असतो पाय मायनस एक्स. थर्ड क्वाड्रंटचा अँगल असतो पाय प्लस एक्स. तो आपण पहिल्या एक्सरसाइज पासून बघत आलोय. मग कॉस ऑफ, हा असा रिव्हर्स फॉर्म्युला आपण लक्षात ठेवत असतो. रिव्हर्स फॉर्म्युला कॉस पाय मायनस एक्स इक्वल टू मायनस कॉस एक्स. मायनस कॉस एक्स ला आपण टाकले कॉस पाय मायनस एक्स. सॉल्व इंटरनली 3 पाय मायनस पाय, सो 2 pi/3. Now cos cancel, we are getting x equal to 2 pi/3. 2 pi/3 म्हणजे किती अँगल झाला, 120 डिग्री. cos 120 असतो मायनस 1/2. बघून घ्या क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सो वी विल सॉल्व क्वेश्चन फ्रॉम tan इनवर्स. सेम concept. 6 tan inverse 1 and 7 tan inverse -1. It is from your textbook question. Tan inverse of -1. सगळे पॅटर्न मी इथे कव्हर करतोय की जेणेकरून तुम्हाला कुठेही कॉम्प्लिकेशन्स राहू नयेत. फक्त स्टेप फॉलो करा, तुम्हाला एक्झॅक्टली प्रॉपर आन्सर्स मिळत जातील. सो लेट tan inverse 1 is equal to x. So what we got, tan x is equal to 1. So 1 ला आपण चेंज करणार tan 45 डिग्री और pi/4. So tan cancel, x equal to pi/4. So obviously x belongs to again same minus pi/2 to plus pi/2, just open bracket.
आता हे लिहिलं नाही तरी चालतं, पण बोर्ड लेवलला लिहावं लागेल, एंट्रन्सला लिहावं लागणार नाही. बोर्ड लेवलला तुम्हाला स्टेप्स सगळ्या नीट लिहाव्या लागतील, एंट्रन्सला स्टेप्स काय मॅटर करणार नाहीत. राईट. हिअर व्हॉट वी विल डू, लेट tan inverse minus 1 is equal to x. Same concept, tan x equal to minus 1. So here also x belongs to what? Minus pi by 2 to plus pi by 2. Okay. So what we will be right? So tan x equal to, जसं मी मागची cos ला केलं होतं किंवा sin, tan inverse हा sin inverse प्रमाणे चालतो. मायनस ला तेव्हा 1 ला चेंज करा. 1 ला तुम्ही काय टाकणार? tan of pi by 4. राईट. आता कुठल्या क्वाड्रंट मधला अँगल पाहिजे आपल्याला? फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल पाहिजे विथ निगेटिव्ह साइन. म्हणजे जसं साइन इनवर्स केलं तसंच टॅन इनवर्स मायनसला आतमध्ये टाका. टॅन ऑफ मायनस पाय बाय 4. आपण रिव्हर्स फॉर्म्युला लक्षात ठेवतो. टॅन मायनस एक्स इज मायनस टॅन एक्स. नाउ वी हॅव यूज्ड मायनस टॅन एक्स इज टॅन ऑफ मायनस एक्स. So tan cancel from both sides. X equal to minus pi by 4. See properly. This question is from your textbook. अरे अजून पुढं tan inverse minus √3 आहे, sin inverse 1/√3 आहे, cos 1/2 आहे. तर ते सगळे क्वेश्चन बघून घ्या, काय 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 आपण करत आलेलो आहे. राईट. आता टेक्स्टबुक मधलाच जर तुम्ही क्वेश्चन 2 करायला गेलात, फाइंड द व्हॅल्यू किंवा सॉल्व द फॉलोविंग. आता त्यात परत सेमच व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत, फक्त त्यात प्लस मायनस असं सगळं दिलंय. मग त्याला तुम्हाला रेग्युलर मेथडनी सॉल्व्ह करावं लागेल. त्याला कुठलाही असं शॉर्टकट वगैरे काय नाही. एंटरला तुम्ही शॉर्टकट मारू शकता. बोर्ड लेवलला आता आपण जे काय सॉल्व्ह केलेलं आहे तेच परत तुम्हाला करावं लागेल. तर तुम्ही सेकंड क्वेश्चन घेतला, कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 इंटू साइन इनवर्स 1/2. आता ज्यांचे आन्सर्स आपल्याला माहिती आहेत ऑलरेडी, तर ते तुम्ही डायरेक्ट मार्क करू शकता. तुम्ही एंट्रन्स लेवलला काय करणार? एंट्रन्स लेवलला मी इथं सॉल्व्ह करतो. ठीक आहे. एंट्रन्सला काय करणार? हे काय किरकोळ आहे. कॉस इनवर्स 1/2. कॉस 1/2 कधी असतो सांगा मला? कधी असतो कॉस 1/2? 60 डिग्री. मग 60 डिग्री टाकतो मी, प्लस 2 इंटू साइन इनवर्स 1/2. साइन 1/2 कधी असतो? 30 डिग्री. मला काय मिळालं? 60 प्लस 60 इज इक्वल टू 120 डिग्री. अगदी ज्याला तुम्हाला जर याच्यात कन्वर्ट करायचं असेल, कशामध्ये? रॅडियन मध्ये. सो 60 डिग्री मध्ये केला तुमचा पाय बाय 3. तो 2 इंटू 30 डिग्री इज पाय बाय 6. तो पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू 2 पाय बाय 3. सो 2 पाय बाय 3 इज आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन. आता हे झालं एंट्रन्स. हे तुम्हाला बोर्ड लेवलला जायचं असेल, बोर्ड लेवलला काय करणार? हे सगळं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे लेट कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू एक्स. याला तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. सेकंड वन, लेट दुसरा कुठला ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे? लेट साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू वाय. मग ते मगाशी जो आपण प्रोसेस केला होता ती प्रोसेस फॉलो करावी लागेल. सो यू विल गेट एक्स इक्वल टू पाय बाय 3 and here you will get y equal to pi by 6. Now you have to solve, right? Now we have to find value. Now cos inverse 1/2 is x plus 2 into sin inverse 1/2 is y. हे तुम्हाला फाइंड करायचंय. मग पुढचं कॅल्क्युलेशन रेग्युलर आहे. x is pi by 3, 2 into y is pi by 6. So pi by 3 plus pi by 3 is equal to 2 pi by 3. राईट. एंट्रन्सला तुम्ही डायरेक्ट अँगल टाकू शकता जर तुम्हाला स्ट्राईक झाले तर, आणि बोर्डला तुम्हाला पटापट त्याच्यात असं सगळ्या स्टेप्स सॉल्व्ह कराव्या लागतील, जे आपण मगाशी सॉल्व्ह केलं होतं सेम पॅटर्ननी. मग त्यातून तुम्ही अँगल फाइंड कराल आणि मग प्लस मायनस डिवाइड जे काय विचारलं असेल त्याला तुम्ही त्याला तिथं करू शकता. राईट. अजून एखाद्या करूया थर्ड किंवा फोर्थ, की जिथं प्लस किंवा मायनस अँगल्स आहेत. नीट बघून घ्या काय काय केलेलं आहे. आपण बोर्ड लेवल, एंट्रन्स लेवल दोन्ही मी तुम्हाला सांगतोय. एंट्रन्सला तुम्ही शॉर्टकट्स मारू शकता. टॅन इनवर्स √3 मायनस सेक इनवर्स -2. राईट. आता मी
रेग्युलर सॉल्व्ह करतो रेग्युलर मेथडनी. ओके, आपण काय करूयात, फर्स्ट तुम्हाला करायचं आहे टॅन इनवर्स √3, त्याला एक्स अज्युम करा. ओके, मग इथे तुम्हाला काय मिळणार आहे, tan x is equal to √3, right? So tan x positive, so angle should be from first quadrant. √3 कधी आन्सर असतं 60 डिग्री, π/3. So x is equal to π/3, right? X should be in between minus π/2 to plus π/2, right? And now we have to find sec inverse -2. त्याला तुम्ही लिहू शकता cos inverse as a reciprocal -1/2, राईट? म्हणजे cos inverse -1/2 ला तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ओके, मग त्याला कसं सॉल्व्ह करणार, लेट सेम कन्सेप्ट, cos inverse -1/2 is equal to x. So cos x is equal to -1/2. cos x असेल तर x बिलॉंग टू किती असतो, 0 to π. मग सेक इनवर्स आहे, सेमच कन्सेप्ट लावावा लागेल, फक्त 0 आणि π तुमचा ओपन ब्रॅकेट मध्ये असतो आणि काय ब्रॅकेट हे टाकले नाही तरी चालतोच ते, राईट? मग असं कसं तुमच्याकडे आहे, cos x is equal to मायनस cos, ऑलरेडी माहिती सगळं आपण केलंय, राईट? हा तुमचा असणार आहे π/, किती असतो, cos 60 म्हणजे π/3, राईट? मगाच्या स्टेप मी परत लिहितोय, म्हणजे परत तुम्ही काय करणार, cos ऑफ, right? Angle is from second quadrant, so pi minus π/3, right? So cos x equal to cos, what we are getting, 2π/3. So finally we got x is equal to 2π/3. याला y घ्यायचं होतं, हा दुसरा नंबर आहे, दोन्हीकडे x नको घ्यायला, सेपरेट लेटर घेऊयात, म्हणजे ते आपल्याला आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. cos y तुम्ही अल्फा बीटा सुद्धा घेऊ शकता, राईट? नाव आता विचारलंय काय, tan इनवर्स √3x मायनस सेक इनवर्स. सेक इनवर्स म्हणजे cos इनवर्स, म्हणजे मला y विचारला, x मायनस y विचारलाय, किती येते बघा, सॉल्व्ह करा. किती आला, x इज π/3, y इज x minus y, so minus π/3. It is our answer. बाकी मग एंट्रन्सला तुम्ही एवढ्या स्टेप्स कमी कराल. आता या स्टेप वरून तुम्ही डायरेक्ट हा स्टेप मारू शकता, फर्स्ट क्वाड्रंटला मधलं यायची गरज नाहीये. इथून तुम्ही y वरून जर तुम्हाला स्ट्राईक झालं तर तुम्ही लगेच या स्टेपला येऊ शकता, मधल्या दोन स्टेप तुम्ही कमी करू शकता आणि तुम्ही पटापट ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल, राईट? हे सगळे रेग्युलर क्वेश्चन्स आहेत की ज्याच्यात तुम्हाला स्टँडर्ड अँगल्सचं इनवर्स विचारला जातोय. सिमिलरली जर तुम्ही क्वेश्चन नंबर 3 बघितला, क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम युअर टेक्स्ट बुक, प्रूव्ह दॅट, शो दॅट, असे सगळे क्वेश्चन्स आहेत, राईट? किती क्वेश्चन दिलेत बघायच्यात. तर याच्यात काय काय ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड अँगल्स आहेत, काही ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड अँगल्स नाहीयेत, थिटा दिलेला आहे किंवा 1/3 दिलेला आहे, तिथं मात्र तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्टी कराव्या लागतील. पहिला क्वेश्चन तर रेग्युलरच आहे, तो पण आपण सॉल्व्ह करून टाकू लगेच. साइन इनवर्स 1/√2 मायनस 3 इंटू साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू -3/4. ऍक्च्युली मगासारखाच क्वेश्चन आहे, यात तुम्हाला साइन इनवर्स 1/√2 काढायचा आहे आणि साइन इनवर्स √3/2 काढायचा आहे. आता मी पटकन करतो, साइन इनवर्स 1/√2 ला x कन्सिडर करा, so you will get sin x is equal to 1/√2. याला रेग्युलर प्रोसेसने सॉल्व्ह करा, x is equal to 1/√2 कडे असतो 45 डिग्री, π/4, राईट? सिमिलरली sin inverse √3/2 is equal to y, so we will get sin y is equal to √3/2. so y is equal to sin √3/2 कडे असतो 60 डिग्री, 60 डिग्री is π/3, right? Now what we want, make calculation. Left hand side is equal to x minus 3 into y. So make calculation, π/4, 3 into π/3. So π/4 minus pi. So pi minus 4 pi upon 4. So minus 3 pi/4 and that is equal to RHS. मगासारखं सगळं आहे म्हणून मी ते पटापट सॉल्व्ह करत गेलो. मी पॉज करून नीट बघून घ्या, बघायची पण काय गरज नाहीये, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, तो इझिली सॉल्वेबल.
सेकंड क्वेश्चन सेम फॉर्मॅट मध्ये आहे, फक्त आता आतमधल्या व्हॅल्यूज तुम्हाला निगेटिव्ह दिल्या. निगेटिव्ह दिल्यामुळे ते तुम्ही करू शकाल, एक्स घ्या, वाय घ्या, 3 टर्म्स आहेत, राईट हँड साईडला सुद्धा सॉल्व्ह करावं लागेल आणि मग दोन्हीला सॉल्व्ह करून तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळते का बघून घ्या. राईट, तो पण पटकन सॉल्व्ह करू आपण, फार काही वेळ घालवायची गरज नाहीये. मी आता करत बसत नाही, जाऊ दे, तुम्हाला माहिती आहे. किंवा बघा पहिली टर्म किती आहे, साइन इनवर्स -1/2, त्याला एक्स घ्या. दुसरी टर्म काय आहे तुमच्याकडं, कॉस इनवर्स -√3/2, त्याला वाय घ्या. राईट साइड अजून एक टर्म आहे, कॉस इनवर्स -1/2, त्याला झेड घ्या. तिन्हीचे अँगल्स फाइंड करा. हियर यू विल गेट sin x is equal to -1/2. Here we are getting cos y is equal to -√3/2. And here cos z is equal to -1/2. Right? मग साइन ला आपण काय करतो, x is equal to -1/2 ला काय प्लेस करतो आपण, sin 30 डिग्री मीन्स π/6. So x is equal to -π/6. राईट, इंटर्न्स लेवलला फास्ट दाखवतोय मी तुम्हाला. y कसा काढणार, आता y जर cos y निगेटिव्ह असेल तर तुम्हाला सेकंड क्वाड्रंटचा अँगल पाहिजे. सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय असतो, पाय मायनस. आता फक्त √3/2 चा विचार करा. √3/2, cos √3/2 कधी असणार आहे, कुठल्या अँगलला, sin 30 cos 30, म्हणजे cos 30 असतो. 30 डिग्री म्हणजे किती आहे तुमचा, π/6. राईट, y किती मिळाला तुम्हाला, 6 - 1, 5 π/6. आता एंट्रन्स लेवलचा शॉर्टकट मधल्या मी सगळ्या स्टेप रिड्यूस केल्या. अँड झेड इज इक्वल टू किती येणार, कॉस इनवर्स सेम कन्सेप्ट, म्हणजे पाय मायनस अँगल मध्ये जावं लागेल सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता 1/2 अँगल किती असतं, 60 डिग्री. 60 डिग्री मीन्स π/3. राईट, so z is equal to 3 - 1, 2 π/3. right, now you have to solve left hand side. लेफ्ट हँड साइड काय दिले बघा, म्हणजे आता इथं तुम्हाला पाहिजे x प्लस y, एवढंच विचारलंय. x प्लस y किती येणार, -π/6 प्लस 5 π/6, 5 - 1, 4 π/6, और यू कॅन राईट 2 π/3. 2 ने वर खाली डिवाइड करा आणि आज तुमच्याकडे आहे किंवा राईट हँड साइड, तो तुम्हाला पण सगळ्यावरच लागेल. राईट हँड साइडला तुमच्याकडे झेड आहे, झेड म्हणजे 2/3. so you can write finally left hand side is equal to right hand side. तेच क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय परत, त्याच्यावरती तुमची आता कमांड क्रिएट झालेली पाहिजे. आता इथून जे पुढचे सगळे क्वेश्चन्स आहेत त्याच्यात तुम्हाला फॉर्म्युला यूज करावे लागतील, त्यात तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यूज दिलेल्या नाहीयेत. आणि हा कम्प्लीट करा आणि मग पुढच्या क्वेश्चन कडे या. Okay, if you see question number 3, it is important question. Sin inverse important म्हणजे काय, या टाइपचे क्वेश्चन बोर्डला विचारले गेलेले आहेत, एंट्रन्सला सुद्धा विचारले गेलेले आहेत. ते तुम्हाला एंट्रन्सच्या बुक मध्ये नंतर बघायला मिळतील. 56/65. आता या स्पेशालिटी काय आहे, ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत ह्याचे आपल्याला स्टँडर्ड अँगल्स माहिती नाहीयेत, म्हणजे मगाचा कुठलाही प्रोसेस याला फॉलो होणार नाही. त्यात तुम्हाला मग जे फॉर्म्युला मी लिहून दिलेल्या होत्या प्रॉपर्टीज, त्याला यूज करून तुम्हाला लेफ्ट हँड राईट साइड सॉल्व्ह करावं लागेल. आता याला 2 मेथड असतात. आयदर याला तुम्ही sin a प्लस बी किंवा cos a प्लस बी a मायनस बी त्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करा, और सगळ्यांना तुम्ही tan इनवर्स मध्ये कन्वर्ट करा, तरी पण हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. 2 मेथड्स आहेत. जर व्हॅल्यूज सिंपल असतील तर त्याला तुम्ही tan इनवर्स मध्ये कन्वर्ट करून पटकन सॉल्व्ह करू शकता. पण व्हॅल्यूज थोड्याशा आता 56 आणि 65 हेवी व्हॅल्यूज आहेत, मग त्याला टॅन मध्ये कन्वर्ट करताना प्रॉब्लेम येतो किंवा कॅल्क्युलेशन वाढतात. याला जे आपले शॉर्टकट पण असतो की जिथं तुम्ही ट्रायंगलचा यूज करून पटापट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल, त्याला पण आपण बघणार आहे. पण जस्ट वी विल सी स्टेप बाय स्टेप की याला आपण काय काय करू शकतो. राईट, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव, आपण याला काय करूया बघूया. लेट ज्या ज्या टर्म्स आहेत ना त्याला अज्युम करूया. Sin inverse 3/5 is equal to x. What we got? Sin x is equal to 3/5. आता sin x आहे तर cos x आपण फाइंड करणार, cos x. राईट, sin x वरून तुम्हाला cos x काढायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचंय, पुढं एक एक आपण स्टेप बघूया. व्हॉट इज द प्रोसेस. त्यानंतर तुमचं असणार आहे लेट cos inverse 12/13 is equal to y.
So we got cos y is equal to 12 upon 13. From sin x, we will find cos x, and from cos y, we will find sin y, right? Then we will use sin a cos a plus cos a sin b. अशा आपण काही टर्म तिथे यूज करू शकतो. एक एक आपण बघूया. आता sin x वरून cos x कसं काढणार? मग त्याला दोन मेथड आहेत. एक तर रेग्युलर आपला फॉर्म्युला असतो sin square x plus cos square x is equal to 1, और बाय ट्रायंगल मेथड की जे आपण मी तुम्हाला 11 स्टँडर्डला शॉर्टकट सांगितलेला होता, राइट? मी तुम्ही काय करू शकता, प्रिपेअर वन ट्रायंगल and angle, right angle triangle, one angle should be x. So sin x किती पाहिजे बघा आपल्याला, sin x असतो opposite side upon hypotenuse. So opposite side upon hypotenuse is 3/5. By Pythagoras theorem, find and remaining value. So 3, 4, 5 is our triangle. Now from here we can write value of cos x. So cos x is adjacent side upon hypotenuse, right? आणि याला जर तुम्हाला हा ट्रायंगल मेथड स्ट्राईक नाही झाली पाहिजे, आपण 11 पासून हीच मेथड फॉलो करतोय. जर नाही झाली तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे sin square x plus cos square x is equal to 1. त्या फॉर्म्युलाने सुद्धा तुम्हाला सेमच आन्सर मिळणार आहे, राईट? आता नेक्स्ट हा पण फॉर्मॅट सेमच आहे. याला पण सेम कन्सेप्ट. याला अँगल घ्या तुम्ही y, cos y is equal to 12 upon 13, राईट? 12 upon 13 झालं तुमचा. cos y is adjacent side, 13 is your hypotenuse. Now you have to find value of remaining side. याची व्हॅल्यू किती येते बघा, कॅल्क्युलेशन करा. 13 स्क्वेअर इज 169. नाही टाकला तर सरळ सॉल्व करा. पायथागोरस 169 minus 144, you will get 25, you will get 5. आणि तुमच्या लक्षात राहिलं तर 5, 12, 13 ऑलरेडी आपला असतो ट्रिपलेट पायथागोरस मध्ये. सो इथून तुम्हाला काय पाहिजे होतं आपल्याला, cos y वरून आपल्याला पाहिजे sin y. मग sin y किती येणार, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. बघून घ्या नीट काय काय केलेलं आहे. इथून पुढे काय करायचंय आपल्याला, इथून पुढे तुम्हाला आता इथं बघा राईट साइडला मला काय पाहिजे, साइन पाहिजे. राईट साइडला साइन पाहिजे तर मी साइनचा फॉर्म्युला यूज करणार, ओके. आणि लेफ्ट साइडला इथं प्लस साइन आहे, मध्ये मी घेणार प्लस. हा तुम्ही गोष्ट डोक्यात घ्या. राईट साइडला साइन इनवर्स आहे म्हणून मी साइनचा फॉर्म्युला वापरणार, आणि लेफ्ट साइडला मध्ये प्लस व्हॅल्यू आहे म्हणून मी प्लस असलेला फॉर्म्युला वापरणार. साइन ऑफ एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. साइन एक्स प्लस वाय किती असतो, म्हणजे साइन ए प्लस बी. याला तुम्ही ए आणि बी म्हणलं तरी पण चालेल. मग साइन एक्स प्लस वाय किती असणार आहे, साइन एक्स कॉस वाय plus cos x sin y. This value we already know, right? My values put करा. Sin of x plus y is equal to sin x किती आपल्याकडे, sin x is 3/5 cos y. Cos y is 12 upon 13 cos x. Cos x is 4 upon 5 sin y 5 upon 13. Make calculation. काय मिळते बघा ना आपल्याला, 12 into 3 36 plus 20 because denominator is same 65. We are getting 5 6 upon 65, right? आता आपण काय टाकूयात, साइन ऑफ एक्स प्लस वाय मिळालाय मला. मी आता वरती लिहितोय तो आपल्याला काय टर्म मिळाले, साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 56 upon 65. मग x प्लस वाय किती असणार, साइनला राईट साइडला पाठवा. यू विल गेट साइन इनवर्स ऑफ 56 upon 65. आणि आता x आणि y ची ओरिजिनल व्हॅल्यू पुट करा. x आणि y ची ओरिजिनल व्हॅल्यू किती येणार आहे, x तुमचा इथं आहे, की हा तुमचा x आहे आणि हा तुमचा y आहे. मग x तुम्ही किती टाकणार, साइन इनवर्स 3/5. y किती आपल्याकडं, cos इनवर्स 12 upon 13. We got right side sin inverse 56 upon 65. Hence prove. जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह झालेलं आहे, राईट? परत रिपीट करतोय मी, की जे लेफ्ट साइडला दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत, एकाला x कन्सिडर करा, दुसऱ्याला y कन्सिडर करा, राईट? किंवा a आणि b कन्सिडर केले तरी चालेल. कन्सिडर फर्स्ट टर्म ऍज अ x, सेकंड टर्म ऍज अ y. We have to find value sin x, cos x, sin y and cos y using triangle
You can use triangle or you can use formula sin square theta plus cos square theta is equal to 1, right? आणि मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परत रिपीट करतो, हा जो तुम्हाला कुठला एक्झॅक्टली फॉर्म्युला यूज करायचा आहे, विच फॉर्म्युला आय हॅव टू यूज. इथं जो तुम्ही हा फॉर्म्युला यूज केलेला आहे साइन एक्स प्लस वाय, तो साइन एक्स प्लस वाय का घेतला, एक्स मायनस वाय का नाही घेतला, कॉस एक्स प्लस वाय का नाही घेतला, तर त्याचं कारण काय आहे, राईट साइडला जर साइन इनवर्स असेल तर इथं तुमचा साइन येणार, राईट. इथं जर कॉस इनवर्स असता तर आपण कॉस मधला फॉर्म्युला वापरला असता. आणि तुमचं जे लेफ्ट साइडला जे साइन आहे, लेफ्ट साइडला साइन आहे तुमचं इथं पॉझिटिव्ह, म्हणून इथं आपण मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू यूज केली. लेफ्ट साइडला जर इथं निगेटिव्ह व्हॅल्यू असती तर आपण ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू वापरली असती आणि मग कॉस एक्स मायनस वाय तो फॉर्म्युला आपण यूज केला असता, राईट. हे पाहिजे तर तिथं तुम्ही रिमार्क लिहून ठेवा, इंग्लिश मध्ये लिहा, मराठी मध्ये लिहा, कुठल्या लँग्वेज मध्ये लिहा, तुम्हाला हे स्ट्राईक झालं पाहिजे. तर याच्यावरती अजून काही क्वेश्चन्स असतील मे बी. आणि परत तुम्हाला दुसरा जो कन्सेप्ट आहे की एंट्रन्सला सुद्धा तुम्हाला यातले क्वेश्चन्स बघायला मिळतील. प्रिव्हियस इयर सीईटी मध्ये सुद्धा या टाइपचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, राईट. इन सेम टू सेम पॅटर्न वी विल सी नेक्स्ट वन, फोर्थ. थोडासा तो जास्त इझी वाटतोय मला, ठीक आहे. हा कन्सेप्ट सगळ्यांना कळलेला असेल. माझ्याकडे अजून यातलं एखादा काय कुठला आहे का बघतोय मी, मग त्याच्या टाईपने आपल्याला त्याच्यावरती वर्किंग करता येईल. ठीक आहे. सी क्वेश्चन नंबर 4, फोर्थ सब क्वेश्चन. शो दॅटचा क्वेश्चन आहे cos इनवर्स 3/5 cos इनवर्स 4/5 इक्वल टू π/2. यू हॅव टू शो दॅट. ओके, मला काय करावं लागेल, साइन इनवर्स एक्स आहे, सॉरी कॉस इनवर्स एक्स आहे आणि कॉस इनवर्स वाय आहे. मग असं आपण करूयात, एक कॉस पहिला जो काय दिलेला असेल तुम्हाला, लेट cos inverse 3/5 equal to x. So we will get cos x is equal to 3/5. याच्यावरून sin x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. मग sin x किती येणार बघा, प्रिपेअर वन ट्रायंगल, टेक व्हॅल्यू ऍज अ x, cos x is adjacent side upon hypotenuse, take find this value. So 3, 4, 5 or 25 minus 9, 16, 16 square root is 4, Pythagoras theorem. So sin x is opposite side upon hypotenuse. आता जसं आपण याला अजून केलं तसं याला पण अजून करू शकतो, पण आता करायची गरज नाहीये, कारण तुम्हाला आता हा जो sin x आहे आणि ही जी टर्म आहे ती तुम्हाला सेम मिळाले, 4/5 आणि 4/5. समजते का बघा, राईट. म्हणजे याच्यावर मी परत थोडासा x चेंज करतो. तुम्ही एक्स ला काय लिहू शकता, साइन ला पाठवा राईट साइडला, तो साइन इनवर्स 4/5. ओके, मग आता तुम्ही एलएचएस कडे या. एलएचएस इज इक्वल टू कॉस इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5. कॉस इनवर्स 3/5 म्हणजे काय, एक्स, एक्स प्लस कॉस इनवर्स 4/5, राईट. हे तुमचा एक्स आहे. याच एक्सचा तुम्ही काय आता यूज केले, एक्स म्हणजे किती तयार झाला तुमचा, साइन इनवर्स 4/5 अँड कॉस इनवर्स 4/5. नंतर तुम्ही डायरेक्ट ही स्टेप मारू शकता की cos इनवर्स 3/5 इज इक्विव्हॅलंट टू sin इनवर्स 4/5, राईट. नाउ व्हॉट वी आर गेटिंग, इथे मग आता फॉर्म्युला यूज करा, युजिंग सेम टू सेम व्हॅल्यू देत, sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x. हा 4/5 सेम आहे. मग sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x किती आपल्याकडं, π/2. हे तुम्हाला आन्सर काय मिळालं एलएचएस चं. सो एलएचएस इक्वल टू π/2 and that is equal to right hand side. मगाच्या मेथडनी पण यूज होणार आहे की तुम्ही cos इनवर्स 4/5 ला y म्हणा, मग sin y फाइंड करा, मग तुम्ही sin a प्लस b किंवा cos a प्लस b तो फॉर्म्युला वापरू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. पण लगेच x sin x आल्याला स्ट्राईक झालं पाहिजे की 4/5 व्हॅल्यू मॅच होतीये. म्हणजे मी अजून एक शॉर्टकट फॉर्म्युला वापरू शकतो, sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू π/2.
right? This formula in red color we have seen in last lecture. बघून घ्या नीट. Okay. Fifth number, tan inverse 1 by 2 plus tan inverse 1 by 3 is equal to pi by 4. आता या सगळे tan मधल्या कन्सेप्ट आहेत, राईट? पण आता डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला एलएचएस काय विचारलंय? एलएचएस इज इक्वल टू tan इनवर्स 1 by 2 प्लस tan इनवर्स 1 by 3. इथे पुढे फॉर्म्युला लिहितो मी सरळ. कुठला फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे? tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. मग काय असतो tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y? tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय. म्हणजे tan a प्लस बी. tan a प्लस बी चा सिमिलर फॉर्म्युला असतो tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. तो पॅटर्न आहे इथं. म्हणजे तुमचं काय यूज होणार? tan इनवर्स. आता फॉर्म्युला अप्लाय करा. 1 by 2 plus 1 by 3 and 1 minus 1 by 2 into 1 by 3. आता फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला परफेक्ट करायचे. आता हे बघून लिहू नका, बरोबर ना? आता वरती ऍडिशन काय होते बघा, खालची ऍडिशन किती होते बघा. हा तुमचा होणार आहे 3. तरी पण मी एक क्वेश्चन नीट लिहून दाखवतो एकदम. 3 plus 2 upon 3 into 2 is 6. कॅल्क्युलेशन ऑफ न्यूमरेटर. डिनॉमिनेटर किती येणार आहे? 1 minus 1 upon 6, राईट? तो tan इनवर्स वरती मिळालंय मला 5 by 6 आणि हा किती येणार आहे? 1 minus 1 by 6 म्हणजे 6 minus 1 that is also 5 by 6. So is equal to tan inverse 5 by 6 upon 5 by 6 is 1. मग tan inverse 1 असतो 45 डिग्री and that is equal to RHS, right? रेग्युलर क्वेश्चन. फक्त यात फॉर्म्युला यूज झालेला आहे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात फिट पाहिजे. दररोज फॉर्म्युले लिहित असाल तरच ते फॉर्म्युले लक्षात राहतील. त्याला दुसरा कुठलाही एक्सक्यूज नाही, राईट? इथं जर लेफ्ट साइडला मायनस साइन असेल तर आपण कुठला फॉर्म्युला वापरणार? देन वी कॅन यूज फॉर्म्युला tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. सेम कन्सेप्ट. नेक्स्ट नंबर 6. हे सगळे वेगवेगळ्या स्टाईलचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे मी ते बऱ्यापैकी सगळे घेतोय. 2 into tan inverse 1 by 3 is equal to tan inverse 3 by 4. त्याच्यात तुमच्याकडे एलएचएस काय आहे? लेफ्ट हँड साइड 2 into tan inverse 1 by 3. अगेन सेम कन्सेप्ट. सेम कन्सेप्ट म्हणजे काय? याचा स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल आहे. कुठला फॉर्म्युला आहे? 2 into tan inverse x. 2 into tan inverse x चे we are having 3 फॉर्म्युले. लास्ट फॉर्म्युलेज बघा, लास्ट प्रॉपर्टीज. 3 फॉर्म्युलेज आपल्याकडे आहेत. राईट साइडला tan इनवर्स आहे म्हणजे आपण tan इनवर्स मधलाच फॉर्म्युला यूज करा. काय येतं आतमध्ये? हा tan 2 थीटा प्रमाणे यूज होतो. tan 2 थीटा इज 2 into tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. या स्टाईल मध्ये तो ऍक्ट होतो. म्हणजे 2 into tan इनवर्स x इज इक्वल टू tan इनवर्स 2x upon 1 minus x square. x हा तुमचा आता 1 by 3 आहे. So now what we are getting? X is equivalent to 1 by 3 in this question. So we are getting tan inverse, make calculation 2 into x and 1 minus x square. Again make calculation properly. म्हणजे फॉर्म्युलाचं ऍप्लिकेशन झालेलं आहे. फक्त आता एक कॅल्क्युलेशन नीट करा. ज्यांना या कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम्स आहेत त्याला कोण काय करू शकत नाही. ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, डिनॉमिनेटर सेम करणं हे तुम्हाला जमलंच पाहिजे. 2 into 1 by 3 is 2 by 3 and 1 minus 1 by 3 square is 1 by 9. So what we are getting? Tan inverse 2 by 3 upon 9 minus 1, 8 upon 9. So what we are getting? Tan inverse numerator is 2 by 3, denominator 8 by 9. It will change as a 9 upon 8. Now what we are having? Tan inverse. So वरती येणार आहे 3 and 2 खाली डिवाइड करा 4. Tan inverse 3 by 4 and that is equal to right hand side. हाच क्वेश्चन एंट्रन्सला येतो. त्यात तुम्हाला ही व्हॅल्यू ऑप्शन मध्ये दिलेली असते. Tan inverse 3 by 4. मग यालाच तुम्ही साइन इनवर्स मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. समथिंग
यालाच तुम्ही कॉस इनवर्स मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता, कारण 2 इंटू टॅन इनवर्स एक्स आपल्याकडे 3 फॉर्म्युले अवेलेबल आहेत. साइन इनवर्स मधला फॉर्म्युला आहे, कॉस इनवर्स मधला फॉर्म्युला आहे आणि टॅन इनवर्स मधला सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. राईट, टू मेक कॅल्क्युलेशन प्रॉपरली. पॉज करा आणि ते नीट सगळं बघून घ्या. PII tan inverse cos theta plus sin theta cos minus sin theta is equal to pi by 4 plus theta. काय शो दॅटच आहे. ठीक आहे, चला काय काय नाही बघा. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू tan inverse cos theta plus sin theta upon cos theta minus sin theta. We have solved so many times such question in regular trigonometry. तुम्ही tan inverse ला जर विसरून गेला तर आतमधला जो पॅटर्न आहे cos theta plus sin theta आपण cos theta minus sin theta हा आपण रेग्युलर ट्रिग्नोमेट्री मध्ये बऱ्याचदा यूज केलेला आहे. याला आपण काय करतो, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos theta. Dividing numerator by cos theta and denominator by cos theta. So numerator cos theta upon cos theta is 1 plus sin theta upon cos theta is tan theta, and here same concept 1 minus tan theta. Right, for time being तुम्ही याला असं लिहू शकता जर समजत नसेल तर, म्हणजे cos theta plus sin theta जो न्यूमरेटर आहे त्याला आपण cos theta ने डिवाइड केले न्यूमरेटर, सिमिलरली डिनॉमिनेटर म्हणजे cos theta minus sin theta and divided by cos theta. राईट, त्यातून तुम्हाला ही स्टेप मिळाली. ओके, सो cos theta upon cos theta is 1, sin upon cos is tan at numerator and denominator. आता आपण बाहेर tan आहे तर आतमध्ये tan ची टर्म आपण क्रिएट करू शकतो. या जो 1 ला चेंज करा, tan 45 डिग्री tan pi by 4 प्लस tan theta अपॉन डिनॉमिनेटरचा 1 तसाच ठेवा मायनस tan theta आपण ऍज इट इज घेणार. या tan theta ला आपण 1 नी मल्टिप्लाय करू शकतो डिनॉमिनेटरला, आणि इन्स्टेड ऑफ 1 वी कॅन राईट tan pi by 4. राईट, दीज आर चेंजेस ऍट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. हे आपण ऑलरेडी 11th मध्ये सॉल्व्ह केलेला आहे, यूज केलेला आहे. हा कन्सेप्ट आपण डिफरन्शिएशन मध्ये सुद्धा यूज केलेला आहे. आपण क्वेश्चन सिम्प्लिफाईड करतो आणि मग त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. राईट, नाउ व्हॉट वी आर गेटिंग tan इनवर्स. नाउ दिस फॉर्म्युला इज tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. Pi by 4 is a, theta is b, pi by 4 is a, theta is b. The formula of tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. So tan of a plus b, tan of a plus b. Right? Now from here tan and tan inverse will get cancel, एकमेकांना cancel होतील. Only pi by 4 plus theta, and that is equal to right hand side. ही प्रॉपरली हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके, नीट बघून घ्या काय काय चेंजेस केलेले आहेत. Last one for this exercise, tan inverse 1 minus cos upon 1 minus cos is equal to theta by 2. Right, हे ट्रिग्नोमेट्रीचे रेग्युलर सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. राईट, tan inverse under root 1 minus cos theta upon 1 plus cos theta. Direct formula use करा, 1 minus cos theta and 1 plus cos theta. We are having direct formula 1 minus cos theta, 1 plus cos theta. 1 plus cos theta is 2 cos square, angle करायचा आहे half, 2 cos square theta by 2, and 1 minus cos theta is 2 sin square theta by 2. Right, so what we are getting, tan inverse square root 2 cancel,
Sin square upon cos square. So sin square upon cos square is tan square because angle is same, theta by 2. Sin square theta by 2 upon cos square theta by 2, that is equal to tan square theta by 2. 2 will get cancelled. So now we are getting tan inverse, tan square and under root. So under root and square will get cancelled. So we will get tan inverse directly tan theta by 2, right? This value we are getting. And again same concept, tan and tan inverse हे एकमेकांच्या पुढे आलेले आहेत. So same concept, tan and tan inverse will get cancelled to each other. So answer is theta by 2 and that is equal to right hand side, right? tan inverse cancel काय होतात मी तुम्हाला एक्झाम्पल देतो त्याचं. सपोज मला विचारलं असेल tan inverse tan 45 डिग्री, तर काय येणार आन्सर tan and tan inverse कॅन्सल येतं आणि डायरेक्ट आन्सर घेतो आपण 45 डिग्री. आणि कशामुळे आलं त्याला इथे खाली बघा, माझा tan इनवर्स, tan 45 डिग्री किती असतो 1 आणि मग tan इनवर्स म्हणून असतो 45 डिग्री, राईट? म्हणजे परत रिव्हर्स तीच प्रोसेस आपण रिव्हर्स करतोय. आपण आधीच ठरले tan इनवर्स आज रिव्हर्स प्रोसेस ऍज प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन लॉग अँटी लॉग, राईट? मग तसंच tan इनवर्स जर सरळ सरळ आले तर ते एकमेकांना कॅन्सल होणार. डिरेक्टली तुम्हाला 45 डिग्री म्हणजेच एक्स हे आन्सर तिथं रेग्युलर राहणार आहे. म्हणून मगाच्या पण क्वेश्चन आणि या पण क्वेश्चनला tan इनवर्स असू देत किंवा साइन इनवर्स असू देत किंवा कॉस इनवर्स असू देत, कुठलंही असू देत, पण ते एकमेकांच्या शेजारी आले तर ते होतात कॅन्सल. आणि हाच कन्सेप्ट तुम्हाला लावावा लागतो डिफरन्शिएशन मध्ये किंवा इंटिग्रेशन मध्ये. इनवर्सचा जर काय एखादे काही क्वेश्चन आले तर त्याच्या पुढे तुम्ही tan इनवर्सचा क्वेश्चन असेल तर पुढे tan ची टर्म जनरेट करायचा प्रयत्न करायचा. कॉस इनवर्सची टर्म असेल तर त्याच्या पुढे कॉस ची टर्म जनरेट करायचा प्रयत्न करायचा की ते कॅन्सल झाले पाहिजेत. क्वेश्चन विल गेट सिम्प्लिफाईड and then we will solve easily. Now we can take differentiation or integration easily, right? तो हा सगळा पार्ट होता तुमच्या टेक्स्टबुक मधला. काही पुढे मिसलिनियस एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन्स आहेत, त्यातले आपल्याला आता काय लगेच काय करायचे का बघूया पटापट. ओके, तर अजून आपल्याकडे आहे वेळ. तो मिसलिनियस एक्सरसाइज म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला डायरेक्ट एंट्रन्सच्या बुक मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. मिसलिनियस एक्सरसाइज 3 MCQ. MCQ बघा, त्यातलं मला इनवर्स प्रमाणे 13 पासून स्टार्ट होतोय. आय थिंक 13 नाही 12 पासून स्टार्ट होतोय. पण आत्ताच्या पॅटर्नला थोडस आपण बघूयात काय करता येईल तिथं. ठीक आहे, आपण काय करूयात क्वेश्चन नंबर 15 सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन 15 MCQ. व्हॉट इज गिवन? tan inverse 2x plus tan inverse 3x is equal to pi by 4, and what will be value of x? So let's see. Given value is, I will write again, tan inverse 2x plus tan inverse 3x is equal to pi by 4. At left side we will use formula. Which formula? Using formula tan inverse x plus tan inverse y, right? Formula काय असतो? tan inverse x plus y upon 1 minus xy. What we will get? That is tan inverse 2x plus 3x. X is 2x, y is 3x. So 2x plus 3x and 1 minus 2x into 3x, right? That is equal to pi by 4 as it is. Now just make proper calculation. 2x plus 3x is 5x and 1 minus 2x into 3x 6x square, that is equal to pi by 4. Now this tan inverse will go to the right side, only tan inverse. So what we are getting? 5x upon 1 minus 6 square is equal to tan pi by 4. Right? Now what we got? Now we are getting 5x upon 1 minus 6x square, that is equal to right side tan pi by 4. Tan pi by 4 is 1, tan 45 degree, right? Now make cross multiplication. 5x is equal to 1 minus 6 square, take to the same side, so 6x square
plus 5x minus 1 equal to 0. Now we have to solve this quadratic equation and get value of x. Factors पडतात का बघा याचे. 6 into minus 1 is minus 6. We need factors. Inside term is 5. So maybe 6 and minus 1 will satisfy. Multiplication minus 6. Addition is plus 5. To use these factors, 6x square plus 6x minus x minus 1 equal to 0. You can take 6 common. So no, 6x. Take 6x common. So x plus 1. Take minus 1 common. Then x plus 1 equal to 0. So x plus 1 and 6x minus 1 equal to 0. So first bracket equal to 0 or second bracket equal to 0. So x equal to minus 1 or x equal to 1 by 6. Clear ka baga? Question 15. X equal to minus 1 and x equal to 1 by 6. आता यातला घ्यायचा कुठला आणि ठेवायचा कुठला त्याच्यावरती तुम्ही थॉट प्रोसेस लावा. काय घ्यायचा? दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. -1 इज अवेलेबल, 1 by 6 इज अवेलेबल. सो हियर वी हॅव टू यूज हा जो आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे, हा जो फॉर्म्युला यूज केलेला आहे याची कंडिशन बघा. x should be greater than 0, y should be greater than 0. पण 2x आणि 3x जर पॉझिटिव्ह पाहिजे असतील then we have to select x equal to 1 by 6. So it is crucial. आपण बऱ्याचदा कंडिशन्स डोक्यात घेत नाही कारण ते कधी लागत नाही, पण असे एमसीक्यू ला प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे तुमचे ते कंडिशन सुद्धा डोक्यात फिट पाहिजे की आपण जो फॉर्म्युला यूज करतोय त्याचे काही कंडिशन्स आहेत का, की त्यातनं तुम्हाला इझिली कम्फर्टेबली आन्सर तुम्हाला कॅच करता येईल. राईट. सेम कन्सेप्ट तुम्ही 16 ला सुद्धा लावू शकता. क्वेश्चन 16 ला. क्वेश्चन 16 MCQ. 2 into tan inverse 1 by 3 and plus tan inverse 1 by 7. You have to find this value. So see what we can do. 2 into tan inverse 1 by 3. Solve this separately. Here you have to use formula 2 into tan inverse x. मगाशी आपण एक before 2 क्वेश्चन सॉल्व केला होता. सो 2 into tan inverse x is tan inverse 2x upon 1 minus x square, right? So what we are getting? Tan inverse 2 upon 3 upon 2 by 3 upon 1 minus 1 upon 9. So what we are getting? Tan inverse 2 by 3 upon 9 minus 1, 8 upon 9. That is equal to tan inverse 2 by 3 into 9 upon 8, and that is equal to tan inverse, again same concept, 3 by 4. आज concept मगाशी पण होता tan inverse 3 by 4 च्या ठिकाणी. Now what we can do? Now so start question. 2 into tan inverse 1 by 3 plus tan inverse 1 by 7, that is equal to, so this value is tan inverse 3 by 4 and plus tan inverse 1 by 7. Again same formula, tan inverse x plus tan inverse y, right? That is equal to tan inverse x plus y upon 1 minus x into y, right? I will write here. Here you have to use, we have used formula 2 into tan inverse x. तुम्ही फॉर्म्युला कंप्लीट करू शकता. Here we have used formula tan inverse x plus tan inverse y. You can complete this formula. Now solve this calculation. फक्त प्रॉपर नीट सॉल्व करा. माझे बघून लिहू नका. सिंपल कन्सेप्ट आहे. प्रत्येकाला मी ते सांगतोय. तो 21 plus 4 upon 28, right? And denominator किती येणार आहे? 1 minus 3 upon 28. So 28 minus 3 upon 28. Okay. So tan inverse 25 upon 28. 23 minus 3. So 25 upon 28. So all will get cancelled. So tan inverse 1 and tan inverse 1 is equal to 45 degree. That is equal to pi by 4.
आफ्टर युजिंग फॉर्म्युला अँड सबस्टिट्यूशन तुम्हाला स्वतःला कॅल्क्युलेशन प्रॉपर करायला लागतील. माझे बघून कॅल्क्युलेशन लिहू नका, हे मी तुम्हाला दरवेळेला सांगत आलेलो आहे. राईट. 16 आता आपण गेला, 17 आहे, त्याच पॅटर्न मध्ये 18 आहे. सो पटपट अजून एक करून बघूयात. 17 ला काय दिले बघा, tan ऑफ 2 into tan inverse 1/5 minus pi by 4. This value we have to find. Again same concept. First at all we will get value 2 into tan inverse 1/5. That is 2 into tan inverse x. What will be formula for 2 into tan inverse x? आत्ताचाच फॉर्म्युला पहिला, tan inverse 2x 2 into 1/5 and 1 minus 1/5 square. 2 into tan inverse x, that is equal to tan inverse 2x upon 1 minus x square. So tan inverse 2 upon 5 and it is 1 minus 1 upon 25. Right? What we got? Tan inverse 2 upon 5, 25 minus 1, 24 upon 25. So tan inverse 2/5 into denominator ला वर घेऊन चला, म्हणजे 25 upon 24. So what we got? tan inverse 5 वरती येणार आहे आणि खाली येणार आहे 12. So tan inverse 5 upon 12. क्लियर आहे का बघा. कॅल्क्युलेशन फक्त क्रॉस चेक करा परत एकदा. 2 upon 5, 25 minus 1, 24 upon 25. तो 25 वर जाणार, 24, 12 आला खाली, 5 आला वर. ठीक आहे, कॅल्क्युलेशन प्रोबॅबली करेक्ट आहे. आता जे काय विचारले त्याला आपण परत स्टार्ट करूयात. काय विचारले आपल्याला? वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू नाव. tan of 2 into tan inverse 1/5 minus pi by 4. Okay, that is equal to tan of. और याची व्हॅल्यू पुट करा. 2 into tan inverse 1/5 is tan inverse 5/12 and minus pi by 4. नाउ लेट सगळ्यात बाहेर tan ची टर्म आहे आणि इनसाइड 2 टर्म्स आहेत. मला तुम्ही a कन्सिडर करा आणि या टर्मला b कन्सिडर करा. सो विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज? tan of a plus b, right? So tan a plus b is tan of, or tan of a minus b है, tan x minus y. tan a minus b किती असतो? tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. त्यावर मी खाली घेतो आता कॅल्क्युलेशन. tan of किती येणार? tan a, अरे हे सगळं आताच लिहायचंय मला. ओके, tan a minus b is tan of a. a म्हणजे किती आहे? tan inverse 5 upon 12 minus tan of b upon 1 plus tan a into tan b. tan of a किती आहे? tan inverse 5/12 into tan b. तुम्ही फॉर्म्युला लिहा म्हणजे तुम्हाला a आणि b चे व्हॅल्यूज प्लेस करायचं लगेच समजेल. tan a minus b is tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. Now from here what will get? Tan and tan inverse will get cancelled. Tan and tan inverse will get cancelled. So remaining values 5 upon 12 minus tan pi by 4. Tan 45 degree is 1 upon 1 plus 1 into tan pi by 4. So it is 5/12 into 1. What we are getting? 5 minus 12 upon 12 and divided by 1 plus 5 upon 12. So 12 plus 5 upon 12. So numerator denominator will cancel. 5 minus 12 minus 7 and 12 plus 5 is 17. So I think minus 7 upon 17 is our answer. Look काय आहे? बरोबर आहे, -7 ऑप्शन मध्ये तर आहे. So -7 upon 17 is our
आन्सर. कॅल्क्युलेशन तुमचे तुम्हाला करायचे. जस्ट आता व्हॅल्यूज टाकून झाल्यात. आता 5/12 मायनस 1 आणि 1/1 प्लस 5/12 इंटू 1 हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे आणि मग तुम्ही ते -7/17 पर्यंत रीच व्हा. राईट. वी हॅव सीन मॅक्सिमम क्वेश्चन्स फ्रॉम युअर टेक्स्टबुक. त्यातले अजून काय मिसलिनियस एक्सरसाइज मध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील तर ते आपण पाहणार आहे. एज वेल एज we will solve question from your entrance book, but that is in our next lecture. Make practice properly. काही डाउट्स असतील तर ते बिंदास डाउट्स ग्रुप वरती पोस्ट करा. तुम्हाला जर डाउट्स आलेले असतील आणि जर तुम्ही ते विचारत नसाल तर तो तुमचा लॉस असेल. राईट. तुमच्याकडे सगळे प्लॅटफॉर्म ओपन आहेत तर तुम्ही प्रॉपर युटिलायझेशन करायला चालू करा. राईट. ओके. सो डू प्रॉपर प्रॅक्टिस. राहिलेले काही क्वेश्चन सॉल्व्ह करा. फार क्वेश्चन काय मी राहून दिलेच नाहीये पण MCQ आहेत ते सगळेच्या सगळे कम्प्लीट करून घ्या. राईट. आणि मिसलिनियस एक्सरसाइज मधले सिमिलर क्वेश्चन सॉल्व्ह करा फ्रॉम इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. ओके. चलो डाऊट असेल तर ग्रुप वरती पोस्ट करा.